नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात आदिवासी समाजाचा आक्रोश। नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी समाजाचे तीव्र आंदोलन सुरू आहे। स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्यावर आदिवासी समाजाची जमीन बळकावल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। आदिवासी बांधव आपल्या जमिनीत गेले असता त्यांना मारण्यासाठी लोक पाठवले जातात, शिवीगाळ व दमदाटी केली जाते, असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे। या प्रकरणात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। आदिवासी कन्या संगीताताई कडाळे उपोषणावर बसल्या आहेत। जोपर्यंत आदिवासी समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे हटणार नाही। जमिनी आमच्या हक्काच्या, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। आमची मोळी बारायची जमीन आहे ती, खरं ना? मोळी भरायची म्हणजे लाकडाचा भारा घेऊन आशे तुंगलदाऱ्याहून पुढं आपल्या दही पुलावर घेऊन यायचे। भारा केवढ्याला जायचं? 100 रुपयाला आणि 50 पैसे त्यांना द्यायचे। तेव्हा ही जमीन कमीला ना ऑपरेशन करायचे। अरे बापरे। मग तेव्हा या जमिनी द्यायला इंदिरा गांधीना, आणि मग आता तुमच्या सारख्याला खाऊ घातलं ते चांगलं बरोबर। मग माणूस किती चिडत आहे। बरोबर आहे, कष्टाची जमीन आहे ती, कष्टाची जमीन आहे। आम्ही दगड फोडले असतील, आम्हाला अरे भाऊ आम्हाला भाजी भाकर कशी भाकर राहते ती भेटत नव्हती। आम्ही भाजीचे गोळे खाऊन जमीन कमी ती। बरोबर आहे। आणि खायला कोण घाबरेल त्यांना? आम्ही त्यांना फोन केलं, समजावलं आमची जागा आम्हाला परत देऊन टाकायची, आमची आम्ही त्यांना 4-5 त्यांचे अध्यक्षाला फोन केले, सगळ्याला फोन केले, ते काही रिप्लाय झाला नाही। अच्छा, आता पुढची भूमिका ताई तुमची काय असणार आहे? पुढची भूमिका एकच असणार आहे, आमची जमीन लवकरात लवकर जर आमच्या आदिवासी समाजाच्या ताब्यात जर दिली नाही तर आमरण उपोषण करणार आणि आंदोलन पण करणार। म्हणजे आंदोलन आणि आमरण उपोषणाचा इशारा या ठिकाणी आदिवासी कन्या संगीताताई कडाळे यांनी या ठिकाणी आमरण उपोषणाचा इशारा थेट जर आदिवासी समाजाची जमीन जर नरेंद्राचार्य महाराजांकडून जर देण्यात आलेली नाही, त्यांची हक्काची जमीन, तर यांच्याकडून थेट आमरण उपोषणाचा इशारा देखील या ठिकाणच्या प्रशासनाला देण्यात आलेला आहे। आणि हे दृश्य जे आहेत, हे दृश्य विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणचं हे दृश्य आहेत। आणि हे आंदोलन जे आहेत, हे आंदोलनाची पार्श्वभूमी आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे। बघू शकतो हे आंदोलन कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांच्याबरोबर या म्हाताऱ्या आजी देखील त्यांच्या या आंदोलनामध्ये सामील झालेल्या आहेत। म्हणजे एक प्रकारचा न्याय मागण्यासाठी हा आदिवासी परिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। बघू शकतो आपण थेट संगीताताई कडाळे यांच्यासोबत आपण चर्चासत्र केलेले आहे।